टू यू बाय चितळे बंधू। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अखेर अटक। राजेंद्र हगवणेला 7 दिवसांनी बेड्या, बावधन पोलिसांची कारवाई। अटकेपूर्वीचा हगवणे बापलेकाचा हॉटेलमधील जेवतानाचा सीसीटीव्ही समोर। हुंडाबळी घेणाऱ्या बापलेकाने मटणावरती ताव मारल्याची माहिती। अटकेपूर्वी हगवणे कुटुंबियांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा अनिल कसपटेंचा आरोप। पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह, तर आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी। हगवणे कुटुंबावरती कडक कारवाई होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन। संबंध नसताना आपल्याला दोषी धरलं जात असल्याची नाराजी। वैष्णवीच्या बाळाला घ्यायला गेलेल्या कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाणवरती गुन्हा। कुटुंबियांच्या तक्रारीवरनं पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग, गेले 56 तास धुमसतीच। कंपनीपासून 1 किलोमीटर परिसर प्रशासनाकडून रिकामा। प्रॉपिलिनच्या टाकीपर्यंत आग न पोहोचू देण्याचे युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जवान संदीप गायकर यांना काश्मीरामध्ये किश्तवाड चकमकीत लढताना वीरमरण। उद्या सकाळी मूळ गावी अंत्यसंस्कार। जम्मूत लष्करातर्फे मानवंदना। गद्दार ज्योती मल्होत्राच्या फोन आणि लॅपटॉपचा फॉरेन्सिक रिपोर्ट आज येण्याची शक्यता। अनेक गुपितांचा उलगडा होणार, तर गजाला आणि यामीन मोहम्मदला आज न्यायालयामध्ये हजर करणार। रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातल्या घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी, तर सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आजची एक सर्वात मोठी बातमी आहे।